वर पेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. काल शरद पवार आणि राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित एकूण 70 जणांच्या विरोधात ईडीनं गुन्हे दाखल करून कारवाईला सुरुवात केल्याची बातमी आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळ्या प्रकारचं वादळ सुरू झालं. दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. कालही शरद पवार यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की निवडणुकांच्या तोंडावर ज्या पद्धतीनं कारवाई होते ते लोकांना कळतंय. तर आज शरद पवार यांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आणि मी स्वतःहून शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटायला जाणार असल्याचं म्हटलं. तर इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागे सुडाचं कोणतंही राजकारण नाही, ईडीच्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही असं म्हणत या कारवाईपासून आपले हात पूर्णपणे झटकले. प्रश्न असा आहे की राज्य बँकेत गैरव्यवहार झाला का नाही झाला? जर का झाला असेल तर तो कोणी केला, आणि जर का ज्यांनी कोणी तो केला असेल त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे का नाही, कारवाई व्हायला पाहिजे का नको? पण या सगळ्यात जी नेमकी वेळ आहे ती आहे निवडणुकांची, आणि मग त्या पाठीमागे येतोय वेगळाच वास. आणि म्हणूनच आज आपण हा प्रश्न विचारतो आहोत आणि आज आपण बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत, गैरव्यवहाराला लगाम की निवडणुकीचं राजकारण. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर असणार आहेत. विकास लवांडे आहेत आपल्यासोबत स्टुडिओमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जातील. भाजपचे प्रवक्ते राम कदम हे देखील पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत येतील. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत आणि कुमार सप्तर्षी आहेत, तेही पुढच्या काही क्षणात जोडले जातील. राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसंच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियासुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होतात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण शरद पवार यांनी नेमकं काय काय म्हटलंय ते आपण पाहूया. शुक्रवार तारीख 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांना माझ्या संदर्भातली जी काही माहिती हवी असेल ती माहिती अवश्य देईलच. याशिवाय अन्य त्यांचा काही पाहुणचार असेल तर त्या पाहुणचाराच्या संबंधीची सुद्धा माझी तयारी झालेली आहे. त्या संविधानावर पूर्णपणाने विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे आणि त्यामुळे हा माझा सहकार्याचा हात ईडीला निश्चितपणाने त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य हे शिवछत्रपतींचं राज्य आहे आणि या राज्याचा जो संस्कार, या राज्यातल्या शिवछत्रपतींचे संस्कार जे लोकांच्या झालेले आहेत, त्यामुळे दिल्लीच्या तख्ताच्या समोर झुकण्याचा संस्कार हा कधी महाराष्ट्रात, शिवाच्या महाराष्ट्रात आम्हाला शिकवलेला नाही. तेव्हा शरद पवार यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. यासह आणखीनही काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. आपण हळूहळू आता त्या मुद्द्यांच्याकडे येऊयात. सुरुवातीला जाऊयात आपण विकास लवांडे यांच्याकडे. विकासजी, का असं तुम्हाला सातत्यानं वाटतं की ही कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित आहे? नाही, आम्हालाच वाटतंय असं नाही आहे. मुळामध्ये महाराष्ट्रातल्या आम जनतेला, ज्यांना हा महाराष्ट्र माहिती आहे, या महाराष्ट्राची जडणघडण माहिती आहे, या महाराष्ट्राची निर्मिती माहिती आहे, त्या सर्व जाणकार लोकांना याच्यातून नक्की कळतं आहे की ज्या निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर झालेल्या आहेत राज्यामध्ये, आचारसंहिता जाहीर झाल्याच्या नंतर जेव्हा एक नेता महाराष्ट्रामध्ये वयाच्या 80व्या वर्षी जो काय माहोल निर्माण करतो आहे, सरकारच्या विरुद्ध जे काय वातावरण निर्माण झाले, याचा रिपोर्टही खाजगीरित्या यंत्रणेमार्फत मुख्यमंत्र्यांना गेलेला आहे, गृहमंत्र्यांना गेलेला आहे किंवा केंद्र सरकारला सुद्धा पोहोचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का आपल्याला शरद पवारांना आता रोखता नाही आलं तर मात्र निवडणुका हातातून जातील की काय,
असा भाजप आणि त्यांच्या काही नेत्यांना संशय असावा. आणि म्हणूनच ज्या प्रकरणामध्ये राज्य सहकारी बँकेमध्ये माननीय शरद पवार साहेबांचा कुठल्याही अर्थी संबंध नसताना त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे पत्रकारांच्या समोर की मी त्या बँकेचा किंवा कुठल्याही सहकारी बँकेचा कुठल्याही याच्यावर मी संचालकही कधी नाही आणि कुठल्याही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा त्या बँकेच्या कारभाराशी संबंध नसताना मला त्याच्यात का गोवलंय हे चौकशी करण्यासाठीच मी 27 तारखेला ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. कारण वर्तमानपत्रामध्ये नोटीस आलेली नाही, परंतु वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनल्सच्या माध्यमातून जे काही बातम्या येतात शरद पवारांचं नाव त्याच्यात आहेत. म्हणून पवार साहेबांनी निर्णय घेतला की मी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाऊन पाहतो की याच्यात काय नेमकं आहे, कुठला घोटाळा झालाय किंवा मी कुठला गुन्हा केलाय याचा मीच जाऊन तपास करतो. आणि जर का मी पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारात असेल तर ईडीने असं म्हणू नये की शरद पवार कुठं गायब झालेत किंवा कुठं गेलेत म्हणून मी स्वतः तिथे जातो. आज त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला कळतं हे सगळं राजकीय हेतूने आहे म्हणून. बरं, आपल्यासोबत महाजन सर सुद्धा आहेत. महाजन सर, तुम्ही कसं पाहता या सगळ्या कारवाईकडे? मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत जे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खरं म्हणजे हाफ हार्टेड एक्सप्लेनेशन आहे. त्याचं कारण असं की मुंबई हायकोर्टात झालेल्या रिट याचिकेच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं आपली बाजू या प्रकरणात हायकोर्टात त्या सुनावणीच्या वेळेला मांडलेलीच आहे. बरोबर. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं का की आमचा याच्याशी काही संबंध नाही त्यामुळं आम्ही याच्यात काही बोलू इच्छित नाही, असं काही त्यांनी म्हटलं होतं का? तर महाराष्ट्र सरकारने या घोटाळ्याविषयी आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते ऑब्व्हियसली शरद पवारांच्या किंवा या संचालकांच्या बाजूचं नव्हतं, तर त्यांच्या विरोधात होतं. बरं. त्यामुळं आमचा याच्याशी काही संबंध नाही असं आत्ता म्हणणं म्हणजे एका अर्थानं विश्वामित्री पवित्रा घेण्याजोगं आहे. शरद पवार हे त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे या सहकारी बँकेचे कधीही सभासद नव्हते, संचालक नव्हते. आणि हे सगळं जेव्हा चालू होतं त्यावेळेला ते केंद्रात कृषी खात्याचे मंत्री होते. बरोबर. आता वडाची झाड पिंपळाला कशी लावायची, तर आता अशी चर्चा आहे की ते ज्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला त्यांच्या अखत्यारीत नाबार्ड ही बँक होती आणि त्या नाबार्डच्या माध्यमातून ते सगळं हे कंट्रोल करत होते, असं एक अत्यंत लंगडं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न चालू आहे. पण शरद पवार म्हणाले त्याप्रमाणे मी स्वतःच ईडीच्या ऑफिसमध्ये जाईन आणि अधिकाऱ्यांना विचारीन की काय आहे हे, काय प्रकरण आहे. तर खरं तर अजून नोटीस या प्रत्यक्ष संचालकांच्यापर्यंत पोचली आहे का त्याच्या आधीच माध्यमामध्ये पोचण्याचा स्मार्टनेस दाखवला गेला आहे याची पण चर्चा होण्याची आवश्यकता आहे. बरं, अंजली दमानी आहेत आपल्यासोबत. अंजलीताई, तुम्ही कसं पाहता या सगळ्या कारवाईकडे? तुम्हाला असं वाटतंय की ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली कारवाई आहे का हा सूडबुद्धी आहे का या निवडणुकीच्या पूर्वीचे काही कॅल्क्युलेशन्स करून केलेली कारवाई आहे? अंजली दमानिया यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे. सप्तर्षी सरांच्याकडे जाण्यापूर्वी आता आपल्यासोबत जयंत पाटील पण जोडले गेलेत. पाटील सर, स्वागत आहे आपलं स्टुडिओमध्ये. या सगळ्या प्रकरणामध्ये आपलंही नाव आहे. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे निवडणुकांचं टायमिंग बघून होतं आहे का खरंच त्यावेळेला कुठल्या तरी सहकारी संस्था जगवण्याकरता असलेल्या संचालक मंडळानं घेतलेला हा निर्णय पण गैरव्यवहार आहे, कारण ते पैसे परत नाही फेडले गेले? मला काय कळलं नाही आहे. मी माध्यमांशी पण मी काल पण संपूर्ण माध्यमांशी बोललो, आपल्याशी पण इकडे बोललो की गैरव्यवहार एकही गोष्टीचा गैरव्यवहार तिथे झालेला नाही आहे. आणि या ठिकाणी कुठलंही लोन हे विदाऊट मॉर्गेज दिलेलं नाही आहे. राज्य शासनानं त्या ठिकाणी गॅरंटी दिली. एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिल्यानंतर कुठल्याही मॉर्गेजची गरज नाही आहे. संपूर्ण या कारखान्यांचं जे इस्टिमेट आहे त्याचे सँक्शन आहे किंवा इस्टिमेट करण्याचा जो अधिकार आहे तो शुगर कमिशनरला आहे. शुगर कमिशनरने दिलेला प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे आम्ही हे लोन दिलेलं आहे. आणि हे लोन देताना आमच्या बँकेने पहिल्यांदा त्यावेळेला मी संचालक होतो आणि मी पुन्हा एकदा सांगायला मागतो, एक जागरूक संचालक म्हणून मी 20 वर्ष त्या बँकेमध्ये काम केलेलं आहे. आणि तसं बघितलं तर मी त्यावेळेला विरोधी पक्षाचा म्हणून संचालक म्हणून तिथे काम केलेलं आहे.
पण बँकेमध्ये कधी तिथे राजकारण आणलं जात नव्हतं. कारण बँकेमध्ये एखाद्या संचालकाने जर विरोध केला माझ्यासारख्या, तर ते प्रकरण थांबवलं जायचं आणि पुढल्या मिटिंगला घ्यायला लागायचं. बरं. ह्याच्यामध्ये भागवत मी मला विनंती करतोय की महाराष्ट्राच्या तमाम 6 कोटी जनतेने या बँकेशी संबंध आहे. ही बँक ही सहकारातली शिखर संस्था आहे. ही शिखर संस्था आहे आणि त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट घोटाळा करता नाही, म्हणून भाई सांगताय. भाई एकच सेकंद आहे. आरोप मी करत नाहीये किंवा आरोप न्यूज 18 लोकमत करत नाहीये. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं, उच्च न्यायालयाने आदेश दिला, उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सांगितल्यानंतर याच्यातला FIR दाखल झाला. हे सगळं न्यायालयाने म्हटलंय ना. मी कोणी वैयक्तिक माणूस याच्यात कोणीतरी काहीतरी म्हणतंय असं नाहीये. जर का न्यायालयाला वाटलं असेल की याच्यात काहीतरी गैरव्यवहार आहे तर काहीतरी तर असेल. नाही 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 तिथेच 1 मिनिट मी बोलतो. त्याच्यामध्ये एका कॉमन मॅननी ज्याचा सहकारात काही संबंध नाही, मुंबईमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने गेल्या खेपेला या ठिकाणी अशी याचिका केली. तेव्हा बोर्ड पण होतं, आम्ही त्याची दखल पण घेतली नाही. काय याचिका आहे, याच्यावर जे आरोप केले होते त्या याचिकेवर राज्य शासनाच्या पोलीस यंत्रणेने सांप्रतचे राज्यकर्ते आहेत त्यांच्याच कारकिर्दीत क्लीन चिट म्हणून रिपोर्ट दिलेला आहे. आणि ते एका न्यायाधीश खंडपीठानं ते तेव्हा फेटाळून लावलं. पुन्हा त्यांनी त्यांनी पुन्हा परत अपील petition केलेलं, टाकलं. रिट पिटिशन केलं नवीन 2 बेंचच्या समोर. त्याच्या समोर न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की चौकशी करा आणि मग गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल केलेला आहे, चौकशी होऊन दे. चौकशी करायला अजून आम्हाला पत्र आलेलं नाहीये. नाही, बरोबर आहे. पत्र आलं नाहीये. पण आणि भागवत साहेब मी एक सांगतो, मी सहकार क्षेत्रात आज जवळजवळ 40 वर्ष काम करतो. बरोबर. ज्या संस्था त्या ठिकाणी एकदम डबघाईस आल्या त्या आम्ही वरती आणण्याचं काम केलं. राज्य राज्य सहकार तुम्हीच रुजवला भाई, माहितीये ना महाराष्ट्राला. मग असं काय? त्याच्यामध्ये वाईट वाटतं ना. तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्ही कारखाना घेतला असेल, आम्ही कुठलं लोन दिलं, आम्ही शिफारस केली. हे राज्य शासनाच्या संपूर्ण मार्गदर्शकत्वावर आणि 5व्या जो नीती आयोग आता आहे त्यावेळेच्या नीती आयोगानं आम्हाला शिफारस केली की याचं लोनिंग द्या. आम्ही द्यायला नाकारलं. त्या नाकारण्यामध्ये मी एक प्रमुख संचालक होतो. तेव्हा त्याला राज्य शासनाची गॅरंटी द्या. आणि अजून काय चौकशी करताय म्हणजे काय मला कळलं नाही त्याच्यामध्ये. बरं ठीक आहे. नाही आणि मी अजून सांगतो भागवत, 1 मिनिट अजून सांगतो, कळलं पाहिजे महाराष्ट्राला. बँकेमध्ये माध्यम सांगतात 25,000 कोटीचा घोटाळा. बँकेची परत मी एकदा छोटीशी दुरुस्ती भाई, छोटी. अहो तुम्ही थेट म्हणताय की माध्यम, आम्ही काय आमच्या मनाचे आकडे अरे कोणी काही आकडा सांगेल. न्यायालय म्हटल्यानंतरच आकडे सांगताय ना, कोणी थोडी मनाचे आकडे नाही, सांगताय. न्यायालयाने सांगितलं न्यायालयाने कुठं नाहीये. सांगितलं? मी सांगतो, मी बोलतो, मी आहे तिथे. मी काय म्हणतो, न्यायालयाने भागवत कुठेही सांगितलं नाही. मी नम्रपणे सांगतो की न्यायालयाने कसं नाही, चौकशी करा. बँकेची साईज 12,000 कोटीची. बँकेमध्ये कर्ज वितरण झालं तर ठेवी किती होत्या? 12,000 कोटीच्या. 12,000 कोटीमध्ये 30% आम्हाला लिक्विडिटी द्यावी लागते. म्हणजे 8,000 कोटी आणि 25,000 कोटीचं लोन देणार कुठून आम्ही? आम्हाला अधिकार 25,000 आकडा आला कुठून? नाही, पण म्हणजे भाई तुम्हाला असं म्हणायचं की असा कुठला गैरव्यवहार नावाचा प्रकार झालेलाच नाही. 100% नाही आणि 90% रिकव्हरी झालेली आहे. 90% त्याची हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. 90% रिकव्हरी झालेली आहे. राज्य बँकेला जी गव्हर्नमेंट गॅरंटी दिली का? कारण हे सगळे कारखाने दुष्काळग्रस्त आणि मराठवाडा आणि प्रामुख्याने विदर्भात होते. आणि विदर्भात शेतकऱ्यांनी मानसिकता नव्हती आणि त्याच्या वेळेला नाही. 1 मिनिट आहे का ना, 3 वेळा कळलं पाहिजे. ज्यांचा अभ्यास नाही ते बोलतायत. आम्ही तिथे प्रत्यक्ष आहोत, प्रत्यक्ष आम्ही काम केलेलं आहे. विदर्भामध्ये त्यावेळेला 3 वर्ष सातत्याने एवढा दुष्काळ झाला की पंतप्रधानांनी 2 वेळा पॅकेज दिलं त्यांचं शेतकऱ्यांना. तिथे ऊसच प्यायला पाणी नव्हतं. ठीक आहे. महाजन सर, भाई तर म्हणतायत की असा कुठला गैरव्यवहारच झालेला नाही. तुम्ही इतक्या वेगवेगळ्या स्तरावर काम केलंय, तुमचा अर्थकारणाचाही अभ्यास आहे, तुम्ही नियोजन आयोगावर सुद्धा होतात. जरी तुम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि आता प्रवक्ते असलात तरी तुम्हालाही असंच वाटतं की मुळात घोटाळाच झालेला नाही? तर मग म्हणजे न्यायालय सुद्धा चुकीचं बोलतंय, पोलिसही चुकीचं बोलतायत. नाही, पोलीस बरोबर बोलतात. पोलिसांनी पोलीस बरोबर, पण न्यायालय पोलिसांनी सांगितलं त्यात काही झालं नाही. पण मग भाई असं कसं असेल ना, जर का न्यायालयाने सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, तुम्ही म्हणता पोलीस बरोबर बोलतात आणि न्यायालयाने चौकशी करायला सांगितलेली आहे. पोलिसांनी पहिल्यांदा एक रिपोर्ट दिला नामदार न्यायालयाला. ते पोलिसांच्या वतीनं हायकोर्टात सांगितलं जात होतं की हा रिपोर्ट सगळा आम्ही दिलेला आहे. कोण असेल अधिकारी मला माहिती नाहीये. तेव्हा न्यायालय म्हणाला राहून दे तुमचा रिपोर्ट, पण आम्ही सांगतो म्हणून पुन्हा करा. आमचं त्याला हरकत नाही. न्यायालयात जाऊन आम्ही अवमान करत नाही. त्यांनी करून दे, चौकशी होऊन दे. पण ती चौकशी सुरू झालेली आहे.
आहे ते असं म्हणतात, आम्हाला अजून एक पत्र पण आलेलं नाही तरी लगेच ईडीची पुन्हा चौकशी, आणि ते पण निवडणुकीच्या काळात. आम्ही उद्या निवडणुका लढवतोय आणि 10 दिवसात फक्त निवडणुका आटपणार आहेत. नाही, मला मगाशी तुम्हाला हेच विचारायचं होतं. आता तुम्ही त्याच मुद्द्याकडे आलात आणि आजचा आपला विषय सुद्धा तोच आहे. तुम्हाला असं वाटतं की राज्य सरकारनं राजकीय हेतूनं प्रेरित किंवा राजकीय सूडबुद्धीनं एक प्रकारे ही कारवाई करायला सुरुवात केली? 100%. आणि मी तुम्हाला सांगतो, मग एवढी धांदल केलेली आहे की पवार साहेबांचा तिथे काही संबंध नाही. पवार साहेब कधी आमच्या बोर्डात किंवा पवार साहेबांनी आमच्या कुठल्याही पवार साहेबांचा फोन आला आणि प्रकरण झालं अशी कुठलीही गोष्ट त्यांनी कधी सांगितलं नाही, कधी केलेलं नाही. मी एक जागरूक संचालक तिथे होतो, हे मी तुम्हाला सांगतो अभिमानाने. आणि म्हणून मी सांगतो हे एवढं म्हणजे याच्यामध्ये काहीतरी ईडीने का घेतली, ईडीने अजून आम्हाला वाटत नाही त्यांनी गुन्हे दाखल केलेत की काय केले आम्हाला कळलं नाही. बर सप्तर्षी सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सप्तर्षी सरांपर्यंत आवाज पोहोचत नाहीये. महाजन सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? होय होय. महाजन सर, जयंत पाटील तर असं म्हणतायत की मुळात कुठला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेलाच नाही. तुम्हालाही असं वाटतं का? कारण मगाशी तुम्ही जे म्हणालात त्याच्यात असं नाही, तुम्ही म्हणालात की गैरव्यवहार झालाच नाही. भाईंनी तर पहिल्याच वाक्यात खोडून टाकलं, गैरव्यवहारच झालेला नाही. नाही, ते तसंच करणार ना, कारण ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे असं म्हणतात, जो झालाय का नाही मला माहित नाही, त्या संचालक मंडळातले ते एक संचालक आहेत, त्यामुळे त्यांचं समर्थन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा असा आहे की हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले गुन्हा दाखल करण्याचे, तर यात ईडी कुठं आला मध्येच? ईडीनी आपल्या नियमानुसार, आपल्या नियमावलीनुसार चौकशी केली आणि मग गुन्हा दाखल झाला, असं काही घडलंय का? पोलिसांना हायकोर्टाने सांगितलं की या संबंधी गुन्हा दाखल करा, बरोबर. तर पोलिसांचा रिपोर्ट घेऊन ईडीनी स्वतःच्या नियमावलीनुसार चौकशी करून असं काही झालंय का? कायद्यानं ईडीला सिओ मोटो प्रकरण दाखल करण्याचा अधिकार आहे काय, आहे काय? असे अनेक प्रश्न यात इन्व्हॉल्ड आहेत. पण म्हणून मी असं म्हणतो की गुन्हा झालाय का नाही याबद्दलचं मत मी देत नाही. याचं कारण मी काय न्यायालय नाही किंवा मी तपासी अधिकारी पण नाही, किंवा ते ज्या हो आहे ना, म्हणून सांगतो की याबद्दल अनेक वर्ष चर्चा चालू आहे, त्याच्यावर चौकशी झालेली आहे, त्या चौकशीचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि त्यानंतर हे सगळं झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता जर हायकोर्टाच्या निर्णयानुसार हे होत असेल ठीक आहे, तर नाही महाजन सर पूर्ण करा ना तुम्ही. त्यामुळं आता जर हे हायकोर्टाच्या निर्णय प्रक्रियेचा किंवा एकूण प्रक्रियेचा भाग म्हणून हे जर होत असेल तर त्यावर अंतिम न्यायालयीन निकाल काय होतो तोपर्यंत आपण एखाद्या माणसाची विनाकारण बदनामी करत फिरण्याचं काही कारण नाही. मी आता पुन्हा एकदा सांगतो, याच्यात कोणाच्याही बदनामीचा प्रश्न नाही. आपण बाईंना इथे बोलवलंय ना, स्वतः त्यांनाच बोलवलंय, त्यांनाच प्रश्न विचारतोय, बुवा खरंच काय आहे ते सांगा, त्यांच्याकडनं समजून घेतोय. त्यांनी म्हटलं की असं काही झालेलंच नाहीये म्हणून तुमच्याकडनं जाणून घेतलं. तुम्ही तर इतकं तर म्हणताय की म्हणजे काहीतरी शरद पवारांचा काय संबंध आहे? नाही, आता आपण ते जाणून घेऊयात ना. पवारांचा काय संबंध आहे हे कळलं पाहिजे ना. बरोबर आहे. नाही, सरकार म्हणजे जे काही पोलिसांनी म्हटलंय की ते त्यावेळेला केंद्रात मंत्री होते आणि नाबार्ड त्यांच्या हाताखालती कार्यरत होतं. आता या सगळ्या प्रक्रियाही तुम्हाला जवळनं माहिती आहेत डॉक्टर. तर मग केंद्रीय कृषी मंत्र्याच्या अंडर जर का नाबार्ड आहे आणि त्या नाबार्डच्या माध्यमातून जर का कर्ज ही दिली गेली आहेत, वित्त पुरवठा झालेला आहे, तर मग त्याच्यात पवारांना त्यांनी चौकशी करता बोलवलंय किंवा पवार स्वतःहून जाणार आहेत आता, तर मग ह्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे? अरे पण हा बादरायण संबंध झाला. बर, पण मग लवांडेजी तुम्हाला असं वाटतं की हा निवडणुकांच्या म्हणजे महाजनांनी म्हटलेलंच वाक्य पुढे मी तुम्हाला विचारतो की हा खरंच निवडणुकांच्या तोंडावर लावलेला बादरायण संबंध आहे? 100% तसंच आहे. तुम्हाला याच्यातलं अगदी गावातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा कळते. आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरलाय, आज सगळी संतापाची लाट आली. गावातल्या कार्यकर्त्याला, चावडीवरच्या चौकातला कार्यकर्ता सुद्धा आज बोलतोय
की या शासकीय संस्थांचा गैरवापर सुरू झालेला आहे, लोकशाहीला हे घातक आहे आणि ही अप्रत्यक्ष आणीबाणीच आहे. पूर्वी आणीबाणी घोषित होती, आता डॉक्टर कुमार सप्तर्षी आणीबाणीतले आहेत नेते, डॉक्टर रत्नाकर महाजन आणीबाणीतले, हे सगळं जे आहे आज अघोषित आणीबाणीच आहे. ज्या शासकीय यंत्रणा त्यांना स्वायत्त संस्था म्हणून आपण ठरवलेलं आहे संविधानाने, त्या स्वायत्त संस्थांना त्यांच्या स्वतःच्या मताप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे का? आज या देशामधल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसने सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आपल्याला आठवत असेल. आज निवडणूक आयोगातले 3 जे निवडणूक आयुक्त आहेत त्यातल्या एका आयुक्तांनी असं सांगितलं की आम्ही जे काय आचारसंहितेचा भंग नरेंद्र मोदींनी केला तर त्या निवडणूक आयुक्तांच्या घरी सुद्धा इन्कम टॅक्सची धाड पडली काल. म्हणजे हा सगळा शासकीय यंत्रणेचा गैरवापर नाही का? निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभारामध्ये सुद्धा आपण निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र उदाहरणं आहेत. जाऊ. विकासजी, आपण निवडणूक आयोगाकडे स्वतंत्रपणे जाऊ. राम कदम आहेत आपल्याबरोबर जोडले गेलेत, भाजपचे प्रवक्ते आणि कामदार. राम कदमजी, निवडणुकांच्या तोंडावरती म्हणजे अगदी आता फॉर्म भरायला सुरुवात होणार, जागा वाटप जाहीर होणार आणि तुम्ही जाणीवपूर्वक ही कारवाई करताय असा आरोप आहे. राम कदम यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील. माझा 55 वर्षाचा थोडाफार अनुभव जो आहे त्याच्या आधारे मी बोलणार आहे. हो, हे उघड उघड राजकीय हल्ला आहे. हे उघड उघड लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला कामच करू द्यायचं नाही या प्रयत्नाचा भाग आहे. बरं. प्रश्न असा आहे की तुम्हाला ईडीची कारवाई करायची, तर मग त्याचं टायमिंग नेमकं आचारसंहिता लागल्यानंतर कसं काय, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं असं आहे, कोणावर तुम्ही कारवाई करताय? खरे भ्रष्टाचारी लोक तर तुम्ही आपापसात आपल्यात घेऊन टाकलेत. 5-5 वर्ष कारवाई का नाही झाली राज्य असताना? तर आज येईल उद्या येईल आपल्याकडे, म्हणून त्याच्या डोक्यावर भ्रष्टाचाराचं एक ओझं ठेवायचं आणि आपल्यामध्ये नाही आला तर मग शेवट घाई गडबडीनं कारवाई करायची. कारण आपला समाज कसा आहे, आता याचं निकाल लागायला 5-10 वर्ष लागतील, परंतु लोक म्हणतील यांची काहीतरी चौकशी चालू आहे, काहीतरी भानगड दिसते. म्हणजे दुसऱ्याला बदनाम करण्याकरताच केलेलं असतं हे. कारण खरे भ्रष्टाचारी जेवढे काँग्रेसमध्ये आहेत तेवढे आत्ता भाजपमध्ये गेलेले आहेत. उरले ते कदाचित भ्रष्टाचारी नसण्याची शक्यता आहे. असतील व नसतील मला माहीत नाही. दुसरं एक असं आहे, साधं तत्व आहे की जर तुम्हाला कोणी दम दिला आणि तुम्ही घाबरलात तर तुमचं काहीतरी नकटं आहे असं होतं. याच्यात शरद पवार घाबरलेत का? जयंत पाटील घाबरलेत का? ते असं म्हणतात आम्ही येतो ना, आणि त्यांना अजून नोटीसही नाही मिळाल्या. आणि हे तर फारच गंमत आहे की प्रसारमाध्यमं आपल्या मालकीची करायची, प्रसारमाध्यमाला आधी द्यायचं आणि ज्याच्यावर तुम्ही आरोप करणार त्याला डिफेंड करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही काही नोटीस अजून हातातही देत नाही, पण पहिल्यांदा तुम्ही प्रसारमाध्यमाला देतात. यावरनंच तो हेतू बरोबर सिद्ध होतो की तुम्हाला खरे आरोप म्हणून करायचे नाही आहेत, तुम्हाला फक्त बदनामी करायची आहे, इलेक्शन जिंकण्याकरता जनतेच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. तर हे उघडच आहे आणि हे फार निषेधार्ह आहे. कारण देशभर आता असं चाललेलं आहे की संविधान मानतो म्हणायचं, संविधानाचा प्राण काय तर मूलभूत अधिकार, आणि ते मूलभूत अधिकार वेगवेगळ्या अन्य कायद्यांनी त्याला घेरा घालायचा. जे काही लोकसभेमध्ये आता कायदे पास झाले हे कोणालाही देशद्रोही ठरवणार सरकारला अधिकार आहे. तर एकूण सगळ्या माहोलमध्ये सर फक्त सरचा हेतू काय ते लक्षात येतं. कारण ईडी हे काही स्वयंभू संघटना नाही, ही यांच्या हातातला हत्यार आहे. बरं, सप्तर्षी सर फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख करतो आणि मग अशा याच्याकडे जाऊया. दुसरं काय याच्यामध्ये आता पुढे असं होईल की ईडीची कारवाई झाली तरी लोक बदनामी त्याची माणसाची बांधणार नाही. बरं सप्तर्षी सर, मी परत येतो तुमच्याकडे. फक्त मगाचपासून तुमच्या बोलण्यामध्ये 2-3 वेळेला उल्लेख आला की माध्यमांचा वापर करायचा. माध्यमांच्याकडे ही कागदपत्र कशी आली तर माध्यमांचे स्वतःचे काही सोर्सेस आहेत आणि ते सोर्सेस अनेक ठिकाणी खूप स्ट्रॉंग आहेत. तुम्हालाही माहिती आहे की माध्यमांचे स्वतःचे सोर्सेस असतात. माध्यमांना किमान अजून तरी इतकं स्वातंत्र्य आहे की स्वतःचे सोर्सेस उघड न करण्याचं, आणि तेवढे स्वातंत्र्य बाळगून किंवा त्या मर्यादेत राहून माध्यमांच्याकडे याच्यातल्या काही बातम्या आल्या आणि त्या माध्यमांनी दिल्या. माध्यमांनी आत्तापर्यंत तुम्ही दोषी किंवा तुम्ही दोषी असं म्हटलेलं नाही. आपण फक्त आता चर्चा करतो आणि जाणून घेतो की हे निवडणुकांच्या तोंडावर जे होतंय त्या पाठीमागे नेमकं काय आहे, कारवाई आहे का आणखीन काही.
बाई मगाशी तुम्ही सांगत होतात की या सगळ्या याच्यात गैरव्यवहार साधा झालेला नाही प्रश्न असं आहे. तुमचं वारंवार गुन्हा सर मी येतो गुन्हा तुमच्याकडे. दाखल हे काय म्हणणं आहे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे बरं असं नाही आहे गुन्हा दाखल आता झालेला आहे या सगळ्या प्रकरणात गुन्हा तुमचं दाखल असं ही स्पष्टपणे बातमी तुम्ही मत आहे दिल्यानंतर सामान्य पाटील माणूस सर, गुन्हा की दाखल याच्यात झालाय अशा असं काही म्हणणार नाही. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही कारण राज्य सरकारच त्याच्याकरता हे राहिलेलं होतं अधिकारपत्र राहिलेलं होतं राज्य सरकारनंच हमी घेतली होती आणि म्हणूनच तुम्हाला म्हणजे त्या सहकारी संस्थांना ती कर्ज वाटप झाली पण त्याच्यातली ही सुद्धा फॅक्ट आहेच ना की त्या वाटप केलेल्या कर्जाची परतफेड काही झाली नाही आणि अंतिमतः राज्य सरकारला म्हणजे आता राज्य सरकारला पैसे एकदा भरावे लागले राज्य सहकारी बँकेचं नुकसान झालं किमान एवढं तरी तुम्ही मान्य कराल की राज्य सहकारी बँकेचं नुकसान झालं. मी काय म्हणतो प्रत्येक बँकेमध्ये अशी जगातली कुठलीच बँक नाही की 100% वसुली होते. आम्ही 400 कोटीचं 450 कोटीचं लोन दिलं असेल 48 कोटीचं एका कारखान्याला लोन दिलं असेल असं मला आठवतं. मला आता मी म्हणजे चुकत पण असेल 2-4 कोटीमध्ये किंवा 5-10 कोटीमध्ये परंतु याच्यामध्ये एक निश्चितपणे आहे हे सगळं त्याचं असलेलं मूल्यांकन हे शुगर कमिशनरने केलेलं आहे. कळलं का राज्य शासनाचं त्याच्यामध्ये संपूर्ण अंतर्भूत आहे सगळे प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये आलेली नोट बोर्डापुढे की हे बरोबर आहे मग अधिकाऱ्यांना का नाही घेत फक्त बोर्डामध्ये आहेत. त्यावेळेचे जे अधिकारी होते ज्यांनी आमच्यापुढे बोर्डापुढे ही नोट ठेवली की राज्य शासनाची गॅरंटी आहे हे सगळं आहे हे असून अभ्यास करून त्याच्यामध्ये केलेलं आहे. केवळ राजकीय जे कार्यकर्ते आहेत सहकारात काम करणारे आहेत आणि आज जे निवडणुका लढवायला मागतात त्याच्यासाठी केलेलं आहे आणि याची विधिमंडळात भागवत मी चर्चा केलेली आहे. ज्या वेळेला याच्यावर दाखल झाली केस किंवा आमची चौकशी झाली बरखास्त केली चौकशी लावली आणि त्यावेळेला सांगितलं त्यांनी अजून आम्हाला पूर्ण पुरावे हाताशी मिळालेले नाही आहेत आणि म्हणून पण आज पण बाई एक शंका फक्त विचारतो मला सांगा की तुम्ही म्हणालात की तुमचं आयुष्य यांच्या विरोधात लढण्यात गेलं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि तुम्ही तो संघर्ष केलाय सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय पण या बँकेत गैरव्यवहार आहे याच्यातली पहिली तक्रार किंवा त्याच्या संदर्भातली कारवाई करायला परवानगी ही सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात मिळाली ना. पृथ्वीराज चव्हाणच त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते. मी म्हणतो तो निर्णय जो आहे त्याच्यावर त्याने केली कारवाई पण चौकशी झाली नाही. चौकशी झाल्यानंतर पोलिसांमार्फत चौकशी झाली त्याच्यामध्ये आम्हाला नील रिपोर्ट दिला हायकोर्टात तसं ॲफिडेव्हिट केलेलं आहे. याच्यामध्ये हे राजकारणातले त्या ठिकाणी असलेले त्याच्यावर आम्ही पण आक्षेप घेतला होता आणि तेव्हा पण स्पष्ट भूमिका होती ती. तेव्हा तुम्ही मला बोलवलं होतं ज्या वेळेला मी तुम्ही विसरलेले आहात तुम्ही माझी बोललो होतं आणि तेव्हा पण मी हे सांगितलं चुकीचं चाललेलं आहे हे बरोबर झालेलं नाहीये आणि म्हणून पवार साहेबांचा एक मुद्दा मगाशी तुम्ही जो बोललात नाबार्डच्या पैशातून फंडातून याला लोनिंग झालेलं नाही. हे आमच्या ओन फंडातून आमच्याकडे असलेल्या डिपॉझिटमधनं आम्ही हे फंडिंग केलेलं होतं त्यावेळेला. ठीक आहे महाजन सर पण मग जर काही निवडणुकांच्या तोंडावर काही डोक्यात ठेवून ही कारवाई होते तर ही कारवाई कोण करतंय म्हणजे या कारवाई करवण्यामागे कोण आहेत राज्यातले लोक आहेत का केंद्रातले लोक आहेत. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं जर मान्य करायचं असेल तर ही कारवाई दिल्लीहून झाली असं म्हणणं भाग आहे आणि त्याला परिस्थितीजन्य पुरावा आहे तो आहे चिदंबरम आणि इतर मंडळींचा. चिदंबरमच्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने जो निर्णय दिला दिल्ली हायकोर्टानं जामीन नाकारण्याचं जे निकालपत्र आहे त्याच्यामध्ये सरळ CBIनं त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत आणि जो अहवाल आहे त्या अहवालातले परिच्छेद हायकोर्टाने जसे नमूद केलेले आहेत आणि म्हणून ह्यांना जामीन देता येणार नाही असं म्हटलेलं आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की केंद्र सरकारच्या संबंधित विभागाचे CBIला आदेश आहेत आणि CBIच्या मार्फत जे येईल ते ओके करावं अशा हायकोर्टाला सूचना आहेत भले त्या तोंडी असतील. त्यामुळं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज्याच्या पातळीवर जर काही करायचं नसेल किंवा काही केलं नाही असं दाखवायचं असेल तर यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप आहे हे नक्की आणि याला परिस्थितीजन्य पुरावे भरपूर आहेत. मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे 5 वर्ष तुम्ही सत्तेत होतात हे प्रकरण काही 2 वर्षापूर्वीचं नाही अनेक वर्षापूर्वीचं आहे. मगाशी कोणीतरी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेतलं मला वाटतं आपणच घेतलं तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते हे खरं आहे पण त्यावेळेला RBI आणि इतरांच्या अहवालाच्या पुढं जाण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नव्हता त्यामुळं हे प्रकरण सगळं पुढं गेलं.
बरोबर नाही म्हणजे नाही महाजन सर, आता तुम्हीच म्हणालात की आरबीआयच्या अहवालापुढे जाण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नव्हता, म्हणजेच आरबीआयला सुद्धा याच्यात असं काहीतरी प्राथमिक दर्शनी दिसलं असेल ना की बँकेचं नुकसान झालंय म्हणून तर पुढे कारवाई सुरू झाली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी सहमती दिली. त्या त्याच्यावर मी बोलतो त्याची आरबीआय काय म्हणाला तेव्हा, आरबीआयचं बोर्डामध्ये न्यायासनासमोर संचालक यायचा, आणि एक न्यायालयाला त्याच्यामध्ये सहाय्य प्रतिनिधी यायचा, करणाऱ्या तपासी त्याच्यामध्ये मी तुम्हाला यंत्रणांच्या सांगतो आरबीआय सांगितलं तुम्ही वसुली का पूर्ण करत चौकशी नाही, झाली म्हणून का? आम्ही वसुली करायला त्याची पूर्ण चौकशी आमच्याला झाली हमी दिली का? ती मागायला गेलो. संचालक मंडळात संबंधित सदस्यांना बोलावून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकलं का? बर विकासजी, महाजन सरांनी असं तर म्हटलं की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं खरं मानायचं झालं तर कारवाई ही केंद्राच्या इशाऱ्यावरनं होते. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे राज्यातल्या निवडणुका केंद्राच्या कोणाचा तरी त्याच्यात पाठीमागे करता करवता आणि मग टार्गेट तिसरंच कोणीतरी असं काही आहे? 100% तसंच आहे. याचं तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा पवार साहेबांनी परवा स्टेटमेंट केलं मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये, पवार साहेब अमित शहानी अगोदर सोलापूरला विचारलं की शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, तेव्हा पवार साहेबांनी एका सभेमध्ये स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की मी महाराष्ट्रासाठी काय केले महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, पण मी नक्की तुरुंगात गेलेलो नाही. हे पवार साहेबांचे विधान कदाचित त्यांना आव्हान म्हणून त्यांनी घेतलं असावं कदाचित, आणि म्हणून तो त्यातला रचलेला भाग असावा. पण मला याच्यात नम्रपणाने सांगायचंय की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी किंवा त्यांच्या जुन्या नेत्यांनी सुद्धा कुणीही सहकारामध्ये या महाराष्ट्रातल्या कसलंही काडीचंही योगदान दिलेलं नाही. सहकार क्षेत्राची उभारणी करायला ज्या महर्षींनी कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट यांना माहीत नाहीत, आणि या सहकार मोडायला निघालेली ही मंडळी, सहकाराला आधार देणारा एकमेव नेता या महाराष्ट्रातला आहे सहकारी क्षेत्राला, ते म्हणजे शरद पवार. आणि दुसरं नाव आहे एक पुरोगामी चळवळीचा आणि सेक्युलर चळवळीचा मोठा चेहरा म्हणून शरद पवार आहेत, आणि म्हणून त्याच्यावर हा हल्ला या वृत्तीने चालवलेला आहे. ह्याच्यामध्ये एक मोठं षडयंत्र आहे, आणि शरद पवारांनाच याच्यावर टार्गेट करायचं, म्हणजे पुरोगामी चळवळ किंवा सेक्युलर चळवळ असेल किंवा सहकार उभारणीचं काम करणारी जी लोक आहेत यांना मोडीत काढायचं, यांना बदनाम करायचं, यांना त्रास द्यायचा, आणि आगामी निवडणुका जिंकता येऊ नयेत त्या आपणच परत जिंकायच्या. हे सगळं त्याच्यामागचं साधं गणित आहे आणि हे सगळ्यांना कळतं. बर सप्तर्षी सर. नाही, प्रश्न असा आहे की राज्य सरकारने केलं का केंद्र सरकारने केलं चुकीचं, असं कशासाठी आपण प्रश्न निर्माण करतो? कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच पक्षाचं आहे, आणि राज्य सरकार नेतृत्व अमित शहांच्याच नेतृत्वाखाली चालू आहे, तर तिथूनच होत असणार. ईडी म्हणजे गृहमंत्र्याच्याच आदेशावर चालणार, हे बरोबर आहे. पण असंही होऊ शकतं की इथले मुख्यमंत्री त्यांना सांगू शकतात अशी कारवाई करा, मला हे जड जातं त्यांच्या सभा, असंही होऊ शकतं. पण मुख्यतः सत्तेला अडचणीच्या असणाऱ्या लोकांना बदनाम करायचं, आणि आपल्या पुढे जे शरण येतील आणि कॉम्प्रोमाइज करतील आपल्याशी, त्यांना मात्र मोकळं सोडायचं, त्यांच्यावर कुठलेही आरोप नाहीत. म्हणजे असं म्हणायचं का विखे पाटील आमच्या नगर जिल्ह्याचे, विजयसिंग मोहिते किंवा कोण हर्षवर्धन असतील किंवा आणखीन उदयनराजे असतील, शिवेंद्र असतील, हे एकदम पवित्र आणि अगदी तंतोतंत कायद्याप्रमाणे करणारे लोक आहेत. बर जेव्हा तुम्हाला तुमच्याविषयी संशय नको असतो तर सीझरची वाईफ ही संशयातीत असावी लागते. तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही ज्यांना घेतलं त्यांना तुम्ही एकदम तंतोतंत कॅरेक्टरवाले लोक, चारित्र्यवान लोक सप्तर्षी सर, तुम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संशय आणि शंका आहे का केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल शंका आणि संशय आहे? केलंय जो मुस्लिम देश करताय ते बोललं की मात्र तुमच्यावर केस करायची, इथपर्यंत नाजूक झाले ते की आता जनादेश यात्रा काढली तर, आणि रणांगणात सगळे कुणी उरलेले आहे तुमच्याबरोबर लढायला, तर मग ती जनादेश यात्रा किती कॉन्फिडन्सनी काढली पाहिजे. मी कर्जत जामखेडचा माझ्या गावाचा अनुभव देतो. सप्तर्षी सर, आपण जनादेश यात्रेकडे नको जायला. जनादेशाची चर्चा पुढचे 15 दिवस होणार आहे, आणि कोणाला जनादेश मिळणार आहे ते नंतर कळेल आपल्याला. आपण विषयापासून थोडेसे लांब जाऊ कदाचित. अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेत. अंजली ताई, या सगळ्या प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया काय? तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे? ही निवडणुकीच्या पूर्वीची टार्गेट ठेवून केलेली कारवाई तुम्हाला वाटते का एका गैरव्यवहारावरची झालेली कारवाई वाटते? कसं आहे की जे पहिलं FIR केलं गेलं तिथपर्यंत कारवाई योग्य होती. FIR करणं हे कोर्टाचे आदेश होते आणि ते केलं गेलं.
आता त्यानंतर काल ते ईडीने गुन्हा दाखल केलाय आणि त्याच्यात जे शरद पवारांचं नाव आहे ते मला कुठेतरी चुकीचं वाटतंय. आणि त्याचं रिझन असं आहे की ईडीची कारवाई ही फक्त फेरा, फेमा आणि पीएमएलए ह्या 3च गोष्टींमध्ये होऊ शकते. जे पहिलं FIR झालं होतं आणि जे कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यात पान नंबर 68 पासून पुढे हे सरळ सरळ एकच गोष्ट लिहिली होती. त्याच्यात जे शरद पवारांचं नाव अनेक ठिकाणी आलं होतं त्यात असं लिहिलं गेलं होतं की शरद पवारांनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि अबेटमेंट याच्यासाठी त्यांचं नाव आहे. तर असं असताना त्याची इन्व्हेस्टिगेशन खरं तर व्हायला हवी होती आणि त्यानंतर जर मनी लॉन्ड्रिंग असतं किंवा मनी ट्रेल असतं तरच ईडी त्यात कुठे गोवलं जाऊ शकतं. पण आताच्या घटकेला मला हा इलेक्शन निवडणुकांच्या बोंबा वाटतायत, त्याशिवाय दुसरं काहीही वाटत नाहीये. आणि डेफिनेटली माझा आक्षेप काल कशाबद्दल होता तर ते जे समर्थकांनी बारामती बंद करण्याचं जे आव्हान दिलं तर आता या सगळ्या राजकीय पक्षांना आणि लिडर्सना तेच म्हणते मी की हे सगळे जे बंद केले जातात हे राजकीय पक्ष आणि हे जे लीडर्स असतात त्यांनी आता हे सगळं थांबवलं पाहिजे. त्यांनी गैरसोय होते ती जनतेची होते. तो राष्ट्रवादीने बंद पुकारलेला नव्हता. दादा मी कधी कोणाच्या मध्ये बोलत नाही. पुकारला होता उत्स्फूर्तपणे. दादा मी कधी कोणाच्या मध्ये बोलत नाही. आंदोलन पण झाली. सामान्य जनतेला जे वाटले त्यांनी ते केलंय. त्याच्यात अंजली दमानी यांना वाईट वाटण्याचं कारण काय? नाही कोणालाच वाईट वाटत नाहीये. त्याच्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की जर शरद पवारांच्यावर टीका करणं सोपं आहे, शरद पवार होणं अवघड आहे. तुमच्या मध्ये बोलत नाही. नाही ताई असं आहे, तुम्ही जे ट्विट केलं त्याचं काय तुम्ही बोलला ते बारामती संदर्भात ते सगळं माहिती आहे. परंतु तुम्ही बंदला जो का आक्षेप घेताय, जनतेने उत्स्फूर्तपणे तो पुकारलेला होता. कुठेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो बंद केलेला नाही. ठाणा बंद होणार होतं, ठाणा बंद करू नका असं जे राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. मग शरद पवारांनी का सांगितलं नाही की उत्स्फूर्तपणे आहे? हे उत्स्फूर्तपणे लोकांनी तिथे केलेलं आहे. करू नये बाबा, मी कुठेही दोषी नाहीये, मी कोर्टात हे सिद्ध करीन असं शरद पवार का म्हणाले? आज 27 तारखेला ते जाणार आहेत ईडीच्या कोर्टात, ईडीच्या ऑफिसला जाणार आहेत. ईडीच्या ऑफिसला स्वतःहून ते जाणार आहेत. नाही पण मग माझा तुम्हाला दुसरा प्रश्न. आणि घोटाळा वगैरे काही झालेला नाही, गैरव्यवहार काही झालेला नाही. 25,000चा आकडा आणला कुठून? 25,000चा आकडा आला कुठून? ताई जरा अभ्यास करून तुम्ही सांगितलं तर बरं होईल. आपण चळवळीतले आहात. अंजलीताई, मी याचिकाकर्ते नाहीये. हा बोला. अंजलीताई, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मुळात या केसच्या बेसिक गोष्टी 2 आहेत. एक, मुळात आर्थिक काहीतरी गैरव्यवहार झालाय का? तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? कारण शेवटी न्यायालयाने चौकशी करून मग मुंबई पोलिसांना म्हटलं की तुम्ही FIR दाखल करा. गोष्ट नंबर 1. आणि गोष्ट नंबर 2, ज्या निवडणुकांच्या तोंडावर ही कारवाई होते त्या पाठीमागे तुम्हाला 100% राजकीय संशय आहे का दुसरं काही आहे? पहिला प्रश्न जो होता तर याच्यात आर्थिक दृष्ट्या कुणालाही शरद पवारांना फायदा झाला असेल असं कुठेही दिसत नाहीये. त्याच्यात पिटिशन मध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं होतं की त्यांच्या डायरेक्शननी फक्त राष्ट्रवादीच्या लोकांना किंवा त्यांच्या डायरेक्टर्सना लोन्स दिली गेली होती. हे चुकीचं होतं. सो क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा शब्द त्याच्यात येतोय. तर त्याच्यात म्हणूनच मी म्हणते की त्यात ईडीचा रोल कुठेही येत नाही. ईडीची चौकशी जी आहे ती राजकीय मोटिवेटेड डेफिनेटली आहे, यात काहीही शंका नाही. आणि जो सेकंड पॉइंट तुमचा होता हे आता निवडणुकीपूर्वीच होतं तर तोच खरं तर मुद्दा आहे. ईडी असो, ACB असो, पोलीस असो, CBI असो, या सगळ्या EOW असो, या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर हे प्रत्येक राजकीय म्हणजे सत्तेत असलेला राजकीय पक्ष हा नेहमीच करतो. याच्या आधी कधी झालेलं नाही. सुप्रीम कोर्टाने केज पॅरेट आहे असं आधी विधान केलेलं आहे. यापूर्वी ईडीचा गैरवापर झालेला नाही. अंजलीताई, तुम्हाला काही बोलायचं आहे? अन्यथा आपण सप्तर्षी सरांकडे जाऊयात, कारण महाजन सरांकडे जायचं आहे आपल्याला. नाही कसं असतं, बोलता बोलता जर मध्ये कोणी कट केलं ना तर माझा बोलण्याचा फ्लो. नाही, मी परत येतो तुमच्याकडे, काही हरकत नाही ताई, मी परत येतो तुमच्याकडे. महाजन सर, जर का ही खरंच निवडणुकांच्या तोंडावर होत असलेली कारवाई आहे तर सगळे विरोधी पक्ष हे एकत्रितपणे थेट न्यायालयात किंवा निवडणूक आयोगाकडे जात का नाहीत की? आणि असं का नाही म्हणत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारवाई होते आणि न्यायालयानं किंवा निवडणूक आयोगानं तातडीनं याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे जर का ती राजकीय मोटिवेटेड अशा प्रकारची कारवाई आहे तर? नाही,
ही राजकीय हेतूनी केलेली कारवाई आहे हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि या कशाशाही संबंध नसलेली सामान्य माणसं सुद्धा याची साक्ष देतील. प्रश्न उरला सगळे राजकीय पक्ष न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडे जात नाही का जात नाहीत तर 2014 सालापासूनचं या दोन्ही घटनात्मक संस्थांचं तथाकथित स्वायत्त संस्थांचं ट्रॅक रेकॉर्ड बघता ते या संबंधात विरोधी पक्षांना हवी तशी आपली स्वतःची खातर जमा करून काही कारवाई करतील अशी शक्यता नाही. तरीही आपण म्हणता तसं जायचं असेल तर त्या संबंधी विचार करता येईल. बरं सप्तर्षी सर, तसा थेट या विषयाशी संबंध नाही, पण मी काही दिवसांपूर्वी एक किस्सा ऐकला होता. एक घटना होती की ज्या वेळेला शरद पवार यांच्यासह तुम्ही होता, तुमचे आणखीन काही सहकारी होते जुने, आणि अशी काहीतरी तुम्ही एक शपथ घेतली होती. तर तो किस्सा खरा आहे का? काय होता तो किस्सा? घटना होती की ज्या वेळेला शरद पवार यांच्यासह तुम्ही होता, तुमचे आणखीन काही सहकारी होते जुने, आणि अरे मला ऐकू आहे. शपथ घेतली होती. तर तो किस्सा खरा आहे का? कुठला? नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी एक शपथ घेतली मला होती नाही की लक्षात आपण आलं. सगळ्यांनी कुठला मिळून किस्सा? फार गरिबीत दिवस काढले, इथून पुढे कुठला असं किस्सा? होता कामा नये. आवाज बंद झालाय का? बघ, त्यांना जात नाही. कुठला किस्सा? नाही, आवाज त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही आहे आपला. पाटील सर, जर का ही राजकीय हेतूनं प्रेरित कारवाई आहे तर तुम्ही सगळे राजकीय पक्ष हे संबंधित यंत्रणांकडे जाऊन सांगत का नाही सरळ की राजकीय हेतूनं प्रेरित कारवाई आहे, बंद करा? तर काल संध्याकाळी आम्ही घरी पोचलो तेव्हा तुमचा फोन आला आणि प्रतिक्रिया विचारली. आज सकाळी आम्ही आलो इथे, आता चर्चा करू आम्ही त्याच्यावर. का होते मला कळत नाही आहे. जो मुद्दा दमानीताईंनी सांगितला तो महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने, की ईडी चौकशी कुठल्या बाबतीत करू शकते आणि घोटाळा म्हणजे काय, त्याच्यातून कुठल्या संचालकाला पैसे मिळाले असते तर स्टेट लेवलच्या संस्थेमध्ये असं कुठेही करता येत नाहीये. स्टेट लेवलची संस्था हौसे हे असून दे, मार्केटिंग फेडरेशन असून दे, कंझ्युमर फेडरेशन असून दे, किंवा MSC बँक असून दे, अर्बन बँकेचं असोसिएशन असून दे, ह्याच्यामध्ये वेगळ्या तऱ्हेचं कामकाज चालतं. वेगळ्या तऱ्हेचं कामकाज चालतं. म्हणजे आपला वेळ खरं तर आत्ताच्या पुरता वेळ संपला, कारण आपल्याला शेवटी वेळेच्या नुसार थांबावं लागेल. पण या विषयावर कालपासून सुरू झालेली चर्चा ही कदाचित निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत सुरू राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी निवडणुकांच्या तोंडावर ही सगळी कारवाई होते. आता पवारांनी म्हटलं की ते शुक्रवारी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. त्यानंतर हे सगळं राजकारण किंवा या कारवाईवरची, म्हणजे जर का घोटाळा झालाय तर त्याच्यावरची कारवाई ही कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तुर्तास या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.